ओके. तर आज आहे आपलं आयोनिक इक्विलिब्रियम लेक्चर नंबर 6. काय आपलं आज आयोनिक इक्विलिब्रियम लेक्चर नंबर 6 आजचं आपलं आहे. कालपर्यंत आपण सबस्टन्सचा पीएच कसा काढायचा किंवा वेगवेगळे जे काही ॲसिड्स आहेत, जे बेस आहेत, त्यांचे वेगवेगळे कॉम्बिनेशन वापरून त्यांचे पीएच कसे काढायचे हे आपण काल शिकलेलं आहे. बरोबर का? सगळ्यात पहिल्यांदा काय पाहिलं आपण? पीएच ऑफ स्ट्रॉंग ॲसिड. पीएच ऑफ स्ट्रॉंग ॲसिड आपण पाहिला. बरोबर का? स्ट्रॉंग ॲसिड्स किंवा स्ट्रॉंग बेस पाहिलं. त्यानंतर पीएच ऑफ स्ट्रॉंग ॲसिड अँड वीक ॲसिड आपण पाहिलं. त्यानंतर पीएच ऑफ बोला स्ट्रॉंग बेस अँड वीक बेस आपण पाहिला. बरोबर का? अहो बरोबर आहे का? नेक्स्ट बोला काय पाहिलं आपण? कंपॅरिझन ऑफ comparison of acidic strength कोणाची बरं? ऑफ वीक ॲसिड. ऑफ वीक ॲसिड काय कशी करायची ते सुद्धा आपण काल पाहिलेलं आहे. बोला नेक्स्ट. पीएच ऑफ व्हॉट आर पॉलिप्रोटिक ॲसिड. जे काय देतात एक पेक्षा जास्त H प्लस देतात त्यांना काय म्हणतो आपण? पॉलिप्रोटिक ॲसिड. काय म्हणतो त्यांना आपण? पॉलिप्रोटिक ॲसिड. ठीक आहे. हे आपण काल पाहिलेलं आहे. आज आपल्याला काय पाहिजे? हायड्रॉलिसिस ऑफ सॉल्ट किंवा सॉल्ट हायड्रॉलिसिस. काय पाहिजे आपल्याला? त्याच्या आधी हायड्रॉलिसिस म्हणजे काय रे? हायड्रॉलिसिस, हायड्रो म्हणजे काय? पाणी, आणि लायसिस तोडणे. वॉटरचे बॉन्ड तोडायचे आणि वॉटर सोबत रिॲक्ट व्हायचं. ओके. म्हणजे तुमचे सबस्टन्स काय होतील? कोणासोबत रिॲक्ट होणार आहे? वॉटर सोबत. हायड्रोलिसिस म्हणजे काय? रिॲक्शन विथ वॉटर. कोणासोबत रिॲक्शन? वॉटर सोबत रिॲक्शन. जी वॉटर सोबत रिॲक्शन असते त्याला काय म्हणतो आपण? हायड्रोलिसिस. काय म्हणतो त्याला आपण? आणि कोणाचं हायड्रोलिसिस करायचं आपल्याला? सॉल्टचं. कोणाचं हायड्रोलिसिस करायचंय? सर सॉल्ट काय असतात? एक्झाम्पल ऑफ सॉल्ट माहिती का रे तुम्हाला एखादं? एक्झाम्पल्स ऑफ सॉल्ट माहिती का तुम्हाला? बोला एक्झाम्पल्स ऑफ सॉल्ट एखादं. सगळ्यात सोपं कोणतं? NaCl. हे NaCl कसं बनलंय बरं? Na प्लस आणि तो Na कुठून आणला? हे असं काय माहिती का तुम्हाला? HCl. काय बरं हे? ऍसिड. HCl काय तुमचं? असं काय ऐकलंय का तुम्ही? NaOH म्हणजे काय? सोडियम हायड्रॉक्साईड. आणि तो बेस आहे. काय तो तुमचा? बेस. हा ऍसिड हा बेस एकमेकांसोबत रिॲक्ट झाले आणि त्या ठिकाणी तयार झाला तुमचा NaCl प्लस H2. म्हणजे काय कळलं बरं आपल्याला? ऍसिड बेस सोबत रिॲक्शन करतात आणि काय बनवतात? सॉल्ट बनवतात. काय बनवतात? पुन्हा एकदा पहा. ऍसिड बेस सोबत रिॲक्शन करतात आणि काय बनवतात? तुमचे सॉल्ट बनवतात. कोण रिॲक्ट करतो कोणासोबत? ऍसिड रिॲक्ट करतो कोणासोबत? बेस सोबत. आणि काय बनतो त्या ठिकाणी? सॉल्ट. Na प्लस Cl मायनस असेल. बरोबर का? बरोबर का? आता पहा व्यवस्थित. सॉल्ट मध्ये जो कॅटायन आहे तो कोणाकडून आलाय? बेस कडून. कॅटायन कोण आहे तुमचा? Na प्लस. तो कोणाकडून आलाय? बेस कडून. म्हणजे बेस कडून काय येतो? कॅटायन. आणि Cl मायनस कोणाकडून आलाय? Cl मायनस एनायन जो आहे तो कोणाकडून आलाय? ऍसिड कडून आलाय. कोणाकडून आलेला आहे? ऍसिड कडून. म्हणजे ज्या वेळेला तुमचा सॉल्ट हा तयार होत असतो, आताशी आपण सॉल्ट बनवतो, त्याचं हायड्रोलिसिस अजून करायचंय. ठीक आहे. ज्या वेळेला काय करतो आपण? सॉल्ट बनवतो. सॉल्ट बनवत असताना जो तुमचा कॅटायनिक पार्ट असतो तो कोणाकडून येतो? तुमच्या बेस कडून. आणि जो अनायनिक पार्ट असतो तो कोणाकडून येतो? तुमच्या ऍसिड कडून. कोणाकडून येतो? कळतंय का? अनायनिक पार्ट ऑफ ऍसिड अँड कॅटायनिक पार्ट ऑफ
बेस काय होतात एकमेकांसोबत, रिॲक्ट्स टू फॉर्म सॉल्ट. काय डाऊट? ते दोघं रिॲक्ट होतात. ऍसिड मधला काय ऍनायन, बरोबर का? ऍसिड मधला ऍनायन आणि बेस मधला कॅटायन रिॲक्ट होतात आणि काय बनवतात तुमचे सॉल्ट. काय बनवतात तुमचे? याच्यामध्ये काही डाऊट नक्की का? हे जस्ट तुम्हाला एक एक्झाम्पल असं म्हणून सांगितलेलं आहे. इथपर्यंत कळाले? जाऊ का पुढे? आता पहा, आता करायचं आपल्याला या सॉल्टचं हायड्रोलिसिस. काय करायचंय सॉल्टचं? म्हणजे हा सॉल्ट घ्यायचा आणि कशामध्ये टाकायचं, त्याला वॉटर मध्ये टाकायचं. काय बनेल बरं ह्याच्यापासून? Na प्लस Cl मायनस H प्लस OH मायनस. काय डाऊट? नक्की कळाले? कळाले का? याला म्हणतो आपण सॉल्टचं हायड्रोलिसिस. काय म्हणतो सॉल्टचं? सर इथे Na प्लस आणि OH मायनस एकत्र येऊ शकतात, H आणि Cl एकत्र येऊ शकतात? नाही ना, ते एकत्र येऊ शकत. का बरं? जरी ते एकत्र आले तरी काय बनणार त्यांच्यापासून? HCl आणि NaOH. ते पुन्हा रिॲक्ट करून काय बनवतील? सॉल्ट अँड वॉटर. कळतंय का? म्हणजे काही सॉल्ट्स असे असतात की ज्यांचं हायड्रोलिसिस होणे शक्य नसतं. काही सॉल्टचं होतं, काही सॉल्टचं हायड्रोलिसिस होत नाही. सर कोणत्या सॉल्टचं हायड्रोलिसिस होणार आणि कोणत्या सॉल्टचं होणार नाही हे आम्हाला कसं कळायचं? बरोबर. तर तुम्हाला कळणार कसं? तर पहा आता ते आपण पुढे पाहणार. तुम्हाला कसं कळेल हे आपण पाहूयात. थांबा, चला डायरेक्ट लगेच पाहू. चला पहा, आयन अंडरगोज हायड्रोलिसिस इफ इट इज ऑब्टेन्ड फ्रॉम वीक कंपोनंट. जर तुमचा आयन मग तो कॅटायन असेल किंवा अनायन असेल, जर वीक कंपोनंट कडून आलेला असेल, कोणाकडून आलेला असेल, तरच त्याचं हायड्रोलिसिस होणार, नाही तर त्याचं हायड्रोलिसिस होणार. कोणाकडून यायला पाहिजे? सर मग आम्हाला कसं करायचं की येणारा कॅटायन वीक कंपोनंटचा आहे का स्ट्रॉंग कंपोनंट कडून आला? दुसरा प्रश्न पुढचा, बरोबर आहे का नाही? ठीक आहे, मग पहा आता असे काही कॅटायन्स आहेत की ज्यांचं हायड्रोलिसिस होत नाही, काही अनायन्स आहेत की ज्यांचं हायड्रोलिसिस होत नाही. मग ते कोणते कोणते आहेत पहा. कॅटायन्स विच डू नॉट हायड्रोलाइज. असे कॅटायन ज्यांचं हायड्रोलिसिस होत नाही. कोण कोण आहेत? ऑल फर्स्ट ग्रुप कॅटायन्स विथ BSC, विथ कोणासोबत? BSC सोबत. फर्स्ट ग्रुप कॅटायन म्हणजे कोण बरं? Li प्लस Na प्लस. हे लिना की बोला, काय डाऊट? ह्या कोणाचंच त्या ठिकाणी हायड्रोलिसिस होणार जर दिलेले. आता कॅटायन कोणाकडून येतो? कॅटायन कोणाकडून येतो? बेस कडून. म्हणजे दिलेल्या बेस मध्ये जर याच्यापैकी कोणता कॅटायन असेल तर त्याचा हायड्रोलिसिस होणार, त्याचा हायड्रोलिसिस होणार. सर ते BSC काय आहे? हे तर आहेत ग्रुप 1 चे, प्लस त्याच्यामध्ये तुमचा Ba2 प्लस सेकंड ग्रुपचे स्क्रॉन्टियम 2 प्लस आणि Ca2 प्लस. यांचं सुद्धा हायड्रोलिसिस होत, यांचं सुद्धा हायड्रोलिसिस होत, यांचं सुद्धा हायड्रोलिसिस होणार नाहीये. काही डाऊट? समजलंय का? कॅटायन लक्षात आलेत? कोणते कोणते कॅटायन आहेत त्यांचं हायड्रोलिसिस होणार नाही? ग्रुप 1 कॅटायन विथ BSC यांचं हायड्रोलिसिस होणार. म्हणजे दिलेल्या बेस मध्ये जर हे असतील तर त्या बेसचं हायड्रोलिसिस होणार नाही. ठीक आहे. आता पहा, एनायन पण असतात की ज्यांचं हायड्रोलिसिस होणार. मग सर समजा ह्याच्यापैकी दुसरे कोणते तरी कॅटायन आले हे सोडून, तर त्यांचं हायड्रोलिसिस होईल का? 100%. ते सगळे वीक कंपोनंट कडून आलेले असेल. स्ट्रॉंग कंपोनंट कोणते? ज्यांच्यामध्ये हे एनायन आहेत ते काय असणार? सगळे तुमचे स्ट्रॉंग कंपोनंट. काय असणार? हे तुमचे स्ट्रॉंग कंपोनंट. बाकीचे वीक, त्यांचं हायड्रोलिसिस होणार आहे. आता एनायन पहा, एनायन कोणते कोणते आहेत तुमचे? तर एनायन मध्ये मोस्टली इन्क्लूड होतात ओके, एक लक्षात राहण्यासाठी. ठीक आहे. काय SC म्हणजे काय? सुप्रीम कोर्ट.
सुप्रीम कोर्ट ने CBI को बोला. जे कॅपिटल आहेत त्यांचाच अर्थ आहे, जे स्मॉल आहेत त्यांचा काही अर्थ नाही लागत. ठीक आहे. बोला S वरनं कोणता कॅटायन येतो, anion येतो? SO4 2- C वरनं ClO4-, कळतंय का? N वरनं NO3-, C वरनं Cl-, B वरनं Br-, I वरनं. हे जर anion असतील तर यांचं हायड्रोलिसिस होणार. मगाशी जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं, इथे पहा कॅटायन कोण आहे ह्याच्यात, मागे आता पहा ऍसिड कोण आहे तुमचा HCl आणि बेस कोण आहे तुमचा. ऍसिड मधला अनायनिक पार्ट कोणता आहे Cl-. बेस मधला कॅटायनिक पार्ट कोणता आहे Na+ चा हायड्रोलिसिस होतं का. म्हणजे याच्यापासून जे सॉल्ट बनेल, NaOH पासून जे सॉल्ट बनणार त्याचं हायड्रोलिसिस होणार. आणि HCl मध्ये Cl- चा हायड्रोलिसिस होतं का, नाही होत. म्हणजे HCl पासून कोणतंही सॉल्ट बनलं तरी त्याचं हायड्रोलिसिस होणार. काय डाऊट, काय डाऊट, समजलंय का, नक्की का, 100%. जाऊ का पुढे, अवकळलंय का. आता पहा हायड्रोलिसिस करायचं. आता काय होतं हायड्रोलिसिस होताना, एक तर तुमच्या कॅटायन असं असू शकतं की कॅटायन तुमचा स्ट्रॉंग पार्ट कडून आलाय आणि अनायन तुमचा वीक पार्ट कडून आलाय. जर अनायन तुमचा वीक पार्ट कडून आला तर त्याचा हायड्रोलिसिस होणार आहे. कॅटायन तुमचा वीक पार्ट कडून आला तर त्याचा हायड्रोलिसिस होणार. आणि दोघं पण वीक पार्ट मधून आले तर दोघांचं सुद्धा हायड्रोलिसिस होणार आहे. मग सर समजा कॅटायनचं हायड्रोलिसिस झालं तर काय होईल, किंवा अनायनचं हायड्रोलिसिस झालं तर काय होईल, हे आता आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. दोघांचं झालं तर दोघे हायड्रोलाइज होतील, सोल्युशन तुमचं न्यूट्रल असेल. कसं चेक करतो पहा, सांगा. कोणासोबत हायड्रोलिसिस करायचं म्हणजे कोणासोबत रिएक्शन करायची, H2O सोबत. कोणासोबत करायची, याचं सुद्धा हायड्रोलिसिस. कोणासोबत रिएक्शन, काय डाऊट, याच्यामध्ये काही डाऊट, परत लिहायचे काय, कोणासोबत रिएक्शन करायची तुम्हाला, वॉटर सोबत. कोणाची करायची, कॅटायन. C लिहू का फक्त, C+ लिहितो. वॉटर कशाचं बनलंय रे तुमचं, H+. जर हा C+ आहे तर वॉटर मधल्या कोणत्या कंपोनंट सोबत हा रिएक्ट करेल, कोणासोबत करणार, म्हणजे काय तयार होईल COH. आणि कोण राहील बरं सोल्युशन मध्ये फक्त. आता पहा कॅटायनचं हायड्रोलिसिस झालं, कॅटायनचं हायड्रोलिसिस झालं, तयार झाला CaO आणि प्लस कोण राहिलाय. आता जर तुमच्या दिलेल्या सोल्युशन मध्ये कोण राहतंय, म्हणजे सोल्युशन कसं असेल, ऍसिडिक. सोल्युशन कसं असेल, सोल्युशन इज जर सोल्युशन ऍसिडिक आहे तर pH काय असेल, pH <7. समजलं का. समजा anion ची रिएक्शन झाली A-, वॉटर मध्ये दोन कंपोनंट H+ OH-. बोला कोणासोबत रिएक्ट करेल तो, H+. काय तयार होईल, AH. बरोबर का. आणि प्लस कोण राहील तुमचा, जर सोल्युशन मध्ये OH- शिल्लक आहे याचा अर्थ सोल्युशन कसं असेल, सोल्युशन इज बेसिक. मग सांगा बरं pH काय असेल, pH काय असेल तुमचा, >7. काय डाऊट, काय डाऊट, समजलंय का, नक्की. समजा कॅटायन पण रिॲक्ट झाला आणि अनायन पण रिॲक्ट झाला, मग H+ OH- राहतील का. जर ते राहिले नाही याचा अर्थ सोल्युशन कसं झालं, न्यूट्रल. कळालं का. म्हणजे जर कॅटायन अनायन दोघांचे हायड्रोलिसिस झालं तर सोल्युशन न्यूट्रल राहतं. फक्त कॅटायनचं हायड्रोलिसिस झालं सोल्युशन ऍसिडिक होतं. फक्त अनायनचं हायड्रोलिसिस झालं सोल्युशन कसं होतं, बेसिक. सोल्युशन कसं होतं, याच्यामध्ये काही डाऊट. आता कोणते कॅटायनचं हायड्रोलिसिस होतं, कोणत्या अनायनचं हायड्रोलिसिस होतं किंवा होत नाही, ओके, हे सोडून बाकी सगळ्यांचं हायड्रोलिसिस त्या ठिकाणी होत असतं, हायड्रोलिसिस होत असतं. काय डाऊट, काय डाऊट, नक्की का. देऊ का बरं एक प्रश्न, छोटासा प्रश्न, चालेल का, घ्या बरं.
प्रश्न लिहा. विच ऑफ द फॉलोइंग सॉल्ट विल हॅव हायेस्ट पीएच? विच सॉल्ट विल हॅव हायेस्ट पीएच? कोणत्या सॉल्टचा पीएच काय असेल? Na2CO3. सेकंड पहा KCl. थर्ड पहा तुमच्याकडे NaCl. आणि चौथा घ्या CuSO4. काढा बरं. कोणाचा पीएच काय असेल? हायएस्ट असेल असं विचारलेलं आहे. काय करणार? पहा वरती लक्ष द्या. ठीक आहे, मागं पाहिलं पहा. जर कॅटायनचं हायड्रोलिसिस झालं तर पीएच काय असतो? ऍसिडिक, म्हणजे लेस दॅन 7. जर एनायनचं हायड्रोलिसिस झालं तर पीएच काय सोल्युशन कसं असतं? बेसिक. आणि पीएच काय असतो? ग्रेटर दॅन 7. बरोबर का? आणि दोघांचं झालं तर सोल्युशन कसं असतं? आता पहिला कंपोनंट खालून वर जाऊ का? खालून वर जाऊ. चला, कोण दिलाय तुम्हाला? Cu. याच्यात दोन कंपोनंट, एक आहे Cu2+ आणि दुसरा आहे SO4. याचा हायड्रोलिसिस होतं का? म्हणजे एनायनचं हायड्रोलिसिस होणार नाही. याचं होतं का? होतं. जर कॅटायनचं हायड्रोलिसिस झालं, सोल्युशन कसं असेल? कॅटायनचं हायड्रोलिसिस झाले, सोल्युशन कसं असणार? जर सोल्युशन ऍसिडिक आहे म्हणजे पीएच काय असणार तुमचा? लेस दॅन 7. काय डाऊट? एक तर कळलं. नेक्स्ट कोण आहे आपल्याकडे? NaCl. बोला. हे बघ, कॅटायनचं हायड्रोलिसिस झालं, सोल्युशन काय झालं? ऍसिडिक. आणि पीएच काय आला? लेस दॅन 7. हे लिहून घ्या वाटलंच तर. लिहून घ्या. कॅटायन इज इक्वल टू ऍसिडिक, pH लेस दॅन 7. anion इज इक्वल टू बेसिक, pH मोर दॅन 7. या पटकन. झालं का लिहून? झाले लिहून? आता नीट व्यवस्थित पहा. NaCl. बोला, Na हायड्रोलिसिस होतं का? Na+ होतं? नाही होत. Cl- होतं का? म्हणजे सोल्युशन कसं असेल? नाही, विषयच नाही ना, हायड्रोलिसिसच झालं नाही. न्यूट्रल जसं असेल तसं असेल. ठीक आहे, आपल्याकडचं आत्ता जेवढं शिकलो त्याच्यावरनं. ठीक आहे, पुढे KCl. बोला. K+ फर्स्ट ग्रुपचा नाही होणार. Cl- नाही होणार. काय राहिलं बरं? Na2CO3. ह्याच्यातून काय मिळेल तुम्हाला? 2Na+ आणि CO3 2-. Na+ होतं का? नाही होत. CO3 2- होतं ना? आहे का तिथे कुठे? नाहीये, म्हणजे याचं होतं. म्हणजे हा काय तुमचा अनॉयनिक पार्ट आहे ना. अनॉयनिक पार्टचं झालं तर सोल्युशन कसं होतं? जर सोल्युशन बेसिक झालं तर पीएच काय असेल? असेल का ग्रेटर दॅन 7? या सगळ्यांचा किती आहे? लेस दॅन 7. याचा सॉल्ट न्यूट्रल 7. बरोबर का? बरोबर का? आणि याचा काय? हायेस्ट पीएच कोणाचा? प्रश्न कळला कसं सोडवलाय? लक्षात आले? नेक्स्ट, टाइप्स ऑफ सॉल्ट. आता जे सॉल्ट्स आहेत त्यांचे टोटल 4 टाइप पडतात. सॉल्टचे किती टाइप पडतात त्या ठिकाणी? 4 टाइपचे सॉल्ट त्या ठिकाणी असतात. किती टाइपचे सॉल्ट आहेत तुमच्या टोटल? 4 टाइपचे सॉल्ट आहेत. पहा काय पाहतोय आपण? टाइप्स ऑफ सॉल्ट्स. ठीक आहे, टाइप्स ऑफ सॉल्ट्स. किती टाइपचे सॉल्ट्स असतात? 4 टाइपचे सॉल्ट. सगळ्यात पहिला असतो तुमचा, पहा, सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड. सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड
सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. स्ट्रॉंग बेस असं सॉल्ट जे कशापासून बनले, स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस पासून बनले. ठीक आहे. दुसरं असं तुमचं डायरेक्ट लिहू का, स्ट्रॉंग ऍसिड. पहा, स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस. स्ट्रॉंग ऍसिड अँड एकच मिनिट. स्ट्रॉंग ऍसिड अँड, अरे स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस. थर्ड जो टाइप आहे तो आहे तुमच्याकडे, बोला काय असेल आता, वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. आणि मग लास्ट कोणता असेल बरं, बोला, वीक ऍसिड आणि वीक बेस. ठीक आहे. वीक ऍसिड वीक ऍसिड्स, एकच मिनिट, वीक ऍसिड अँड वीक बेस. कळले का? अहो कळले का? नक्की का? किती टाइपचे सॉल्ट्स आहेत तुमचे? अहो किती टाइपचे सॉल्ट्स आहेत तुमचे? 4 टाइपचे सॉल्ट, बरोबर का? कुठेच नाही आलं का? वीक ऍसिड अँड वीक बेस. ठीक आहे. काय डाऊट? किती टाइपचे सॉल्ट्स आहेत तुमचे टोटल? 4 टाइपचे सॉल्ट्स आहेत. पहिला आहे तुमचा वीक ऍसिड, स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस, स्ट्रॉंग ऍसिड वीक बेस, वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस आणि वीक ऍसिड अँड वीक बेस. किती टाइप झाले टोटल? 4 टाइपचे तुमचे सॉल्ट झाले. पहिला कोणता आहे तुमचा सॉल्ट ऑफ, एखादा स्ट्रॉंग ऍसिड सांगा चला. HCl. स्ट्रॉंग ऍसिड कोणता? HCl. स्ट्रॉंग बेस NaOH. ठीक आहे. काय डाऊट? अहो काय डाऊट? पहा आता HCl ऍसिड मधून कोणता कंपोनंट येतो, कॅटायनिक का अनायनिक? अनायनिक कंपोनंट येतो. ऍसिड मधून काय येतो तुमचा, सॉल्ट बनताना ऍसिड मधून कोण येतो तुमचा, अनायनिक. H आणि Cl मध्ये अनायनिक कंपोनंट कोण आहे, Cl मायनस. आणि बेस मधून कोण येतो, कॅटायनिक, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज कोण, Na प्लस. म्हणजे NaCl. काय बनलं तुमचं सॉल्ट, कोणतं बनलं तुमचं? अहो सॉल्ट कोणतं बनलं तुमचं, कोणतं बनलंय तुमचं सॉल्ट? म्हणजे जर स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस रिॲक्ट झाले, NaOH, कोणतं सॉल्ट बनतंय तुमचं, NaCl प्लस काय बनतंय तुमचं, H2. काय डाऊट? काय डाऊट? आता समजा हे जे सॉल्ट बनलंय माझं NaCl, इथे ह्या NaCl ला मी पाण्यामध्ये टाकलं. काय केलं मी त्याला, काय केलं त्याला, त्याचं हायड्रोलिसिस होईल का? त्याचं हायड्रोलिसिस होणार आहे का? अजून एखादं एक्झाम्पल सांगा बरं. KCl, BaSO4 चालेल ना, बॅरियम पण असतो. अजून बोला. Mg नाही, इकडे आपण घेतला का Mg, हायड्रोलिसिस होणार नाही ना. याच्यापैकीच कोणतरी घ्यावं लागेल तुम्हाला. CaOH ट्वाइस. काय डाऊट? हे सगळे काय एक्झाम्पल्स ऑफ युअर स्ट्रॉंग ऍसिड. एक्झाम्पल्स ऑफ पुढे पहा. आता पहा, त्यांचा हायड्रोलिसिस होणार, दॅट इज अ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस डू नॉट हायड्रोलाइज. त्यांचा हायड्रोलिसिस त्या ठिकाणी होत नाही. जे स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस असतात त्यांचं हायड्रोलिसिस होणार. जर हायड्रोलिसिस नाही झालं तर सोल्युशन कसं असेल तुमचं, आलं का? क्वेश्चन मध्ये पण सांगितलं होतं न्यूट्रल. ठीक आहे, झाली कन्सेप्ट क्लिअर? जर स्ट्रॉंग ऍसिड स्ट्रॉंग बेस पासून जर सॉल्ट बनलेला असेल तर तुमचं सोल्युशन कसं असेल,
जर सोल्युशन न्यूट्रल आहे याचा अर्थ पीएच किती असणार, पीएच इज इक्वल टू, याच्यामध्ये काही डाऊट, काही परत सांगायचंय का? पीएच 7 कसा आलाय समजलंय का? अहो पीएच 7 कसा आलाय कळलंय का? नेक्स्ट पुढे सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड, कोणते आता सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड, एखादं स्ट्रॉंग ऍसिड सांगा HCl, एखादा वीक बेस सांगा. अरे KOH स्ट्रॉंग बेस आहे ना, फर्स्ट ग्रुपचा एलिमेंट आहे ना तो. एखादा वीक बेस सांगा. NH4OH. ओके, अमोनियम हायड्रॉक्साईड. ठीक आहे, या दोघांपासून कोणतं सॉल्ट बनेल बरं? यांच्यापासून बनणारं सॉल्ट सांगा बरं. ऍसिड मधून काय येतो म्हणजे कोण येणार, आणि बेस मधून कोण येतो? कॅटायन म्हणजे कोण येईल? NH4. कोण येणार तुमचा, म्हणजे कोणतं सॉल्ट तयार झालं? NH4Cl. NH4Cl कोणतं सॉल्ट झालं? NH4Cl इज अ सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड, अरे नीट बघून तरी नीट वाच. स्ट्रॉंग ऍसिड अँड, काय डाऊट याच्यात? काय डाऊट? आता याचं हायड्रोलिसिस समजा केलं, काय केलं आपण याचं? बोला बरं, ह्याच्यातला कोणता कंपोनंट रिॲक्ट करेल वॉटर सोबत? Cl मायनस करणार आहे का? का बरं? तो वीक कंपोनंट मधून आलेला नाही. NH4 चा हायड्रोलिसिस मात्र होऊ शकतं. NH4 प्लस इट इज रिॲक्टेड विथ वॉटर. कोणासोबत रिॲक्ट केलं त्यांनी? आता वॉटर मध्ये दोन कंपोनंट H आणि, वॉटर मध्ये दोन कंपोनंट H आणि, बोला कोणासोबत रिॲक्ट करेल? OH मायनस सोबत. कोणासोबत करेल? काय बनेल बरं तुमच्याकडे? NH4OH प्लस राहील काय तुमचं? जर H प्लस राहिलाय याचा अर्थ सोल्युशन कसं असेल? सोल्युशन कसं असेल? काय डाऊट? सोल्युशन कसं असेल तुमचं? ऍसिडिक सोल्युशन असणार आहे, कारण तुमचं काय राहिलं त्या ठिकाणी? H प्लस. जर ऍसिडिक सोल्युशन आहे, पीएच किती असेल? लेस दॅन 7. किती असणार पीएच? पीएच किती असणार तुमचा? याच्यामध्ये काय डाऊट? इथपर्यंत काही परत सांगायचं विचारून घ्या. इथपर्यंत कळलंय नक्की? आता पहा, ज्यावेळेस याचं हायड्रोलिसिस होत होतं इनिशियली सुरुवातीला ऍट टाइम इक्वल टू 0, टाइम इक्वल टू किती? टाइम इक्वल टू 0 ज्यावेळेस होता त्यावेळेला मी म्हणतो NH4Cl चं कॉन्सन्ट्रेशन होतं C. काय होतं कॉन्सन्ट्रेशन? याचं किती असेल? हे जाऊ दे, हे लिक्विड आहे. ह्याचं किती असेल? याचं किती असेल? ऍट T इक्वल टू T, टाइम T ला. ओके, टाइम किती? T ला. सर 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 टाइम T इक्विलिब्रियम असं काय करताय? सॉरी. ओके, ऍट टाइम T इक्वल टू, ऍट टाइम इक्वल टू T. मी म्हणतो ह्याच्यातला समजा H कमी झालाय. किती कमी झालाय? याच्यातला जेवढा कमी होईल तेवढा इकडे, म्हणजे हा किती तयार होणार? हा किती तयार होणार? काय डाऊट? नक्की का? नक्की का? आणि H कशाचे इक्वल आहे तुमचा? H कशाचे इक्वल आहे? थांबा, आता समजेल पा लगेच तुम्हाला. आधी किती होता? C. समजा मी त्याच्यातला X कमी केला. किती कमी केला? हा जेवढ्याने कमी होईल तेवढ्याने हा X आणि हा पण, आणि X इक्वल टू काय असतो तुमचा? C अल्फा होता का? इथं अल्फाच्या ऐवजी कोण घेतला होता आपण? फक्त H घेतलाय. अल्फाच्या ऐवजी कोण घेतलाय इथे? कोण घेतलाय आपण? H. मग पहा आता तसंच X ने कमी झाला, हा पण X ने वाढेल, हा X ने वाढेल. आता काय डाऊट? आणि X ची व्हॅल्यू काय आहे तुमच्याकडे? CH. C अल्फा ना, इथे काय आता H आहे. त्या ठिकाणी पहा अल्फा काय होता आपला? डिग्री ऑफ डिसोसिएशन होता. आता इथं डिसोसिएशन होतंय का? इथे काय होतंय? काय होतं इथं? हायड्रोलिसिस होतंय ना? काय होतं इथं? म्हणजे मग H इक्वल टू काय असणार? डिग्री ऑफ हायड्रोलिसिस.
H इक्वल टू काय असेल तुमचा डिग्री ऑफ हायड्रोलिसिस. मग टाकू का X ची व्हॅल्यू C मायनस CH. बोला ह्याला कसं लिहू शकतो, दोघांमधून कॉमन काय निघेल C इन ब्रॅकेट 1 मायनस H. काय डाऊट? अहो ह्याच्यात काय डाऊट? इथपर्यंत कळलंय का? काय परत सांगायचंय विचारा. हे आल्यानंतर तिकडे आपण Ka काढायचो ऍसिड साठी, बेस साठी Kb काढायचो, बरोबर का? Ka चा फॉर्म्युला काय होता तुमच्याकडे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट, बरोबर का? इथे Ka नाही येत, इथं हायड्रोलिसिस होते म्हणून काय येईल इथे KH. KH इक्वल टू काय असणार? कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ काय डाऊट? अहो काय डाऊट? H2O तुमचं लिक्विड मध्ये कॉन्स्टंट असणार कारण ते लिक्विड स्टेट मध्ये. ठीक आहे, काय डाऊट? घेऊ का पुढे? व्हॅल्यूज पुट करतो पहा. KH इक्वल टू NH4OH ची व्हॅल्यू, NH4OH किती? X म्हणजेच काय CH. H ची किती आणि याची किती? C इंटू बोला याचं किती, याचं किती, याचं किती? काय डाऊट? म्हणजेच काय KH इक्वल टू किती आला? CH स्क्वेअर अपॉन C इन ब्रॅकेट 1 मायनस. काय डाऊट? नक्की का? दोघांमधून कॉमन काय निघेल? इथं पा वरच्या एका C ला खालचा हा C काय होईल? वरचा C हा C स्क्वेअर आहे ना. C स्क्वेअर म्हणजे किती C आहेत? 2 C आहेत. अजून सोपं करू पा. दोघांमधून कॉमन काय काढला? C कॉमन काढला. आतमध्ये काय राहिलं? H आणि H. लिहू का डायरेक्ट H स्क्वेअर अपॉन C 1 मायनस H. C ला C नाही कॅन्सल, वरचा काय स्क्वेअर कॅन्सल, म्हणजे काय राहिलं तुमच्याकडे? KH इक्वल टू C H स्क्वेअर अपॉन 1 मायनस H. आता तिकडे जसं लिहित होतो आपण अल्फा, इफ अल्फा इज लेस दॅन 0.05 तर 1 मायनस H इक्वल टू काय असतो तुमचा? 1 लिहायचो आपण. पा सेम इफ H इज लेस दॅन इक्वल टू 0.05 or H% is less than 5%, then 1 minus H equal to 1. दोघांच्या ऐवजी काय टाकतो आपण डायरेक्टली 1. 1 पुट केला म्हणजे पा KH इक्वल टू काय आलं आपलं? CH स्क्वेअर अपॉन ह्याच्या ऐवजी 1 टाकली, 1 लिहिला काय? नाही लिहिला काय? म्हणजे KH इक्वल टू काय आला तुमचा? CH स्क्वेअर. समजलं का? मला समजा H ची व्हॅल्यू काढायची, कशाची काढायची? C ते मल्टिप्लाय इकडे आला तर H स्क्वेअर इक्वल टू KH अपॉन C. H इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ KH अपॉन C. तिकडे यायचं का K अपॉन C, KB अपॉन C. इथं काय आला? KH अपॉन KH काय तुमचा? कॉन्स्टंट फॉर हायड्रोलिसिस. KH काय तुमचा? कॉन्स्टंट ऑफ करू चला हायड्रोलिसिस. कॉन्स्टंट ऑफ याच्यात काय डाऊट? KH कसा काढलाय तुम्हाला समजलंय का? नक्की कळाले? 100%. काय डाऊट? H इक्वल टू किती? स्क्वेअर रूट ऑफ KH बाय C. हा लिहून घ्या कुठेतरी. KH पण लिहून घ्या आणि H पण लिहून घ्या, दोघांच्या व्हॅल्यू लिहून घ्या. मी नंतर विचारणार आहे याची व्हॅल्यू किती आली, त्याची व्हॅल्यू किती आली. येऊ का? आता पहा, आपण एक वीक बेस घेतला, एक काय घेतलाय आपण? स्ट्रॉंग ऍसिड, आणि दुसरा काय घेतलाय आपण? कोणता वीक बेस आहे आपल्याकडे? NH4OH हाच घेतलाय ना. जर वीक बेस घेतलाय तर त्यासाठी आपण KB काढू शकतो का? KB त्यासाठी काढू शकतो. पहा समजा ह्या वीक बेसचं डिसोसिएशन झालं,
आता कालच्या लेक्चर मधली कन्सेप्ट, ठीक आहे. याचं डिसोसिएशन कसं होईल? NH4 प्लस OH. समजा ह्याच्यासाठी मला KB काढायचं आहे, जमेल का? कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ अपॉन OH. याच्यात काय डाऊट? हे कालचंच मी फक्त रिवाइज केले. वीक बेस आहे म्हणून त्याच्यासाठी KB काढला. वीक ऍसिड असतं तर काय काढला असता? Ka काढला असता. बरोबर, ठीक आहे. आणि अजून एक आपण फॉर्म्युला शिकलोय काल, एक KW चा. KW इक्वल टू काय असतं रे? कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ. याच्यात काय डाऊट? नक्की इथपर्यंत कळाले? आता पहा, आपल्याला प्रूव्ह काय करायचं, हे सगळं कशासाठी सांगितलंय? आपल्याला प्रूव्ह काय करायचंय? KH अपॉन KW इंटू KB इक्वल टू 1 असतो. हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. हा असतो, पण हा कसा आला? KH ची व्हॅल्यू सांगा. इथे आली पहा. KH काय तुमचा? इथं NH4OH इंटू H प्लस अपॉन NH4 प्लस. पहा काय KH तुमचा? NH4OH इंटू H प्लस अपॉन NH4 प्लस अपॉन काय तो? KW म्हणजे कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस कॉन्सन्ट्रेशन ऑफ. काय डाऊट? इंटू काय करायचंय तुम्हाला? KB ची व्हॅल्यू इथं आली पहा. NH4 प्लस OH मायनस अपॉन NH4 OH. याला खाली येऊ का? याला व्यवस्थित लिहितो पहा. हा इथे येईल डिवाइडला, बरोबर. खाली KH पहा. बोला KH काय आलता तुमचा? NH4OH इंटू H प्लस अपॉन NH4 प्लस. NH4 प्लस इथे लिहिला, बरोबर. NH4OH आणि H प्लस. पहा बरं, ह्या NH4OH ला खालचा NH4OH कट झाला पहा. NH4OH NH4 प्लस H प्लस OH मायनस OH सगळे कट झाले. फायनली आन्सर काय आलं तुमचं? झालं का प्रूव्ह? रिलेशन प्रूव्ह झालं का? या बरं लिहून हे प्रूव्ह झालेलं रिलेशन. काय डाऊट इथपर्यंत? जाऊ का पुढे? आता पहा, समजा मला काढायचा आहे या सॉल्टचा पीएच. काय काढायचं मला? सॉल्टचा सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड आणि स्ट्रॉंग बेसचा काय काढायचं मला? पीएच इक्वल टू क्वेश्चन मार्क. काय विचारलं त्यांनी मला? समजा पीएच त्याचा काय आहे, तर कसं काढणार? पीएच काढण्यासाठी काय लागतो बरं? H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन. कोणाचं कॉन्सन्ट्रेशन लागतं? H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन लागतं. आपल्याकडे असं काही रिलेशन आले का? पहा बरं. H इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ KH अपॉन C आले का? हे नक्की. आपल्याला कॉन्सन्ट्रेशन कोणाचं लागतंय? H प्लसचं. मागे आपण एक काहीतरी इक्वेशन लिहिलंय पहा इथे. हे इक्वेशन आठवलं का? याच्यामध्ये H प्लस आहे का? कुठे आहे? त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? किती आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन? किती आहे कॉन्सन्ट्रेशन त्याचं? म्हणजे H प्लस इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन काय त्याचं? H ची व्हॅल्यू काय रे? C इंटू स्क्वेअर रूट ऑफ KH बाय. आता C हा जर आतमध्ये गेला तर काय होईल? त्याचा स्क्वेअर होईल. स्क्वेअर रूट ऑफ KH इंटू C स्क्वेअर अपॉन C. C ला C स्क्वेअर कॅन्सल, बरोबर का? देअरफॉर H प्लसचं कॉन्सन्ट्रेशन काय येईल बरं तुमच्याकडे? स्क्वेअर रूट ऑफ KH इंटू C. कसं आलंय? समजलंय का? नक्की इथपर्यंत चेक करा. परत काय सांगायचं आहे का? नक्की 100%. KH इंटू C. आता थोडं पुन्हा एकदा मागे जाऊ. KH ची व्हॅल्यू काय येईल बरं याच्यावर?
पहा हा KW इकडे डिवाइड इकडे गेला तर KH इक्वल टू पहा KW आणि हा KB इकडे मल्टिप्लाय इकडे आला तर मग KH च्या ऐवजी मी हे लिहू शकतो का? नक्की का? लिहू का? 100%? कुठून आले हे कळलंय का? हे पुसतो इथं नाही परत मनसान हे कुठून आले नोट्स वाचले बोला. मग कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस फायनली किती आलं बरं तुमचं? स्क्वेअर रूट ऑफ KW अपॉन KB इंटू C. काय डाऊट? काय डाऊट? ही आली माझं H प्लस. समजा मला काय काढायचं आता PH. काय काढणार मी? PH इज इक्वल टू बोला पीएच इज इक्वल टू फॉर्म्युला काय तुमचा? पीएच इज इक्वल टू नेगेटिव्ह लॉग टू द बेस 10 ऑफ H प्लस. बोला नेगेटिव्ह लॉग टू द बेस 10. कॉन्सन्ट्रेशन काय H प्लस KW इंटू C अपॉन KB स्क्वेअर रूट 1/2. चालेल का? 1/2 पुढे आला 1/2 बरोबर का? -1/2 log टू दी बेस 10 KW मल्टिप्लाय बाय C म्हणजे काय असणार इथे प्लस log टू दी बेस 10 C. आता डिवाइड म्हणजे हा काय होणार मायनस log टू दी बेस 10. याच्यात काय डाऊट? नक्की का? हे मायनस साइन अख्ख्या ब्रॅकेटला आहे. आता हे मायनस साइन समजा मी आतमध्ये टाकलं काय केलं मायनस साइन होतंय काय पहा. ठीक आहे होतंय काय पहा. फक्त मी मायनस साइन काय केलं ह्याला मल्टिप्लाय केलं मायनस साइननी बाकी कोणाला केलं नाही. तर काय होईल पहा मायनस हाफ इन ब्रॅकेट लॉग ऑफ 10 C मायनस लॉग ऑफ 10 KB. हा आहे तसाच याला काही हात लावला नाही. ठीक आहे चला सगळ्याला मल्टिप्लाय करा मायनस साइन तरी चालेल. काही असं काही वेगळं आन्सर नाही येणार आपलं. जर मायनसने काय केलं आपण आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर 1/2 इन ब्रॅकेट मायनस log to the base 10 KW minus log to the base 10 C plus log 10 KB. इथपर्यंत काय डाऊट? पाहून घ्या परत एकदा काय सांगायचं पुन्हा सांगा मला. आले सगळं आले? एक स्टेप मागे जातो फक्त मी ते जरा सोपं पडेल मला. आता पहा हा मायनस हाफने मल्टिप्लाय करतो मी सगळ्याला. कितीने मल्टिप्लाय करतो डायरेक्टली पहा -1/2 इंटू लॉग टू द बेस 10 KW. काय डाऊट? बरोबर -1/2 तसाच ठेवला. काय डाऊट? याला फक्त काय केलं मी बाहेर काढलं मायनस दोघांना मल्टिप्लाय होते सेपरेट केलं. जसं आपण कॉमन काढतो तसं मी काय केलंय सेपरेट. काय डाऊट? इथपर्यंत नाही कळालं असं काय आहे का? आता पहा मायनस लॉग टू दी बेस 10 KW म्हणजे काय असतं आणि इथे काय पहा मायनस लॉग टू दी बेस 10 KB. दोन कंपोनंट तुम्हाला मी काढून दिलेले आहेत त्यांचा आन्सर मला सांगायचं. मायनस लॉग ऑफ KW काय असतो? बोला. काय असतो मायनस लॉग टू दी बेस 10 KW. PKW काय असतो तुमचा PKW मायनस इन ब्रॅकेट नेगेटिव्ह ऑफ लॉग KB काय असणार PKB. PKB आणि हा लॉग टू द बेस 10 C आहे तसाच बाहेर प्लस लॉग टू द बेस 10 C. काय डाऊट? आता PKW ची व्हॅल्यू काय असते 14/2 -1/2 इन ब्रॅकेट PKB प्लस लॉग ऑफ C. 14 डिवायडेड बाय 2 7 मायनस लॉग टू द बेस 10 नाही सॉरी
7 मायनस 1/2 इन ब्रॅकेट PKB प्लस लॉग ऑफ C. हा आला तुमचा pH चा फॉर्म्युला. काय डाऊट? कोणासाठी आलाय हा? कोणतं सॉल्ट? सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस, वीक बेस. काय आला फॉर्म्युला? pH इक्वल टू 7 मायनस 1/2 इन ब्रॅकेट PKB C. हे कशासाठी आले तुमचं? pH ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस, वेअर C इज इक्वल टू काय असतो तुमचं? कॉन्सन्ट्रेशन. C म्हणजे काय तुमचं? कॉन्सन्ट्रेशन आहे, ते विसरायचं नाही. कोणाचं कॉन्सन्ट्रेशन असेल ते? सॉल्टचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ. कोणतं सॉल्ट? सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस. काय डाऊट? समजलंय का? कोणासाठी आले हे स्ट्रॉंग ऍसिड आणि वीक बेस? समजा, अरे समजा माझ्याकडे काय आहे? आपण कुठे आहे बरं? आपल्याकडे काय असेल? वीक ऍसिड आणि स्ट्रॉंग बेस असेल. काय असेल आपल्याकडे? काय आपल्याकडे? वीक ऍसिड आणि काय आपल्याकडे? वीक ऍसिड आणि आता काय होतं? स्ट्रॉंग ऍसिड आणि आता काय आपल्याकडे? वीक ऍसिड आणि कळतंय? आता फरक काय होईल? इथं PKB होता, काय येईल तिथे? PKA येईल. काय तिथे? PKA येईल. काय डाऊट? अहो काय डाऊट? आतापर्यंत आपण जेवढं काय पाहिले सगळे इथं समराइज केलंय, पहा. केलंय का? सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड वीक बेस. बोला. कॅटायन हायड्रोलाइज, देअरफॉर सोल्युशन इज. असतं का सोल्युशन ऍसिडिक? असतं. KH ची व्हॅल्यू चेक करा, मग अशी लिहायला लावली होती. किती आली? CH स्क्वेअर आहे बाळा तो. त्याच्यावर ना H इक्वल टू किती आला? KH अपॉन C चा स्क्वेअर रूट. बरोबर का? बोला. KH इक्वल टू KW अपॉन KB. आलं का? नक्की का? किंवा ह्यालाच कसं लिहू शकता तुम्ही? KH अपॉन KW इंटू KB इक्वल टू, आणि pH काय आला? 7 मायनस हाफ इंटू PKB प्लस लॉग PKB प्लस लॉग C. काय डाऊट? आता वीक ऍसिड स्ट्रॉंग बेस साठी पहा, फक्त काय होणार? थोड्याशा टर्म्स उलट्या होतील, रिव्हर्स होतील, तेवढंच. बाकी अजून काही होणार? सॉल्ट ऑफ वीक ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस पहा. तिथे कॅटायन हायड्रोलाइज व्हायचा, इथं कोण होतोय? तिथे कॅटायन आहे, इथे कोण आहे तुमच्याकडे? एनायन. कोण आहे तुमच्याकडे? एनायन. झालं. सोल्युशन कसं? KH सेम आला. H इक्वल टू काय येणार तुमचा? स्क्वेअर रूट ऑफ KH बाय C. तो सेम येणार. इथे काय असणार? KH इक्वल टू KW अपॉन KA. तिकडे KB होता. कोण आहे इकडे? KB. इकडे कोण आहे? KA. POH काय आला? इथे काय होता? 7 मायनस हाफ PKB प्लस लॉग C. 7 मायनस हाफ PKA प्लस लॉग. त्याच्यावरनं तुमचा POH येणार. कोण येणार तुमचा? आता आलेल्या POH ला काय करायचं? 14 मधून मायनस काय येणार तुमचा? याचं सगळं इक्वेशन तुम्हाला लिहिता येईल का? डेरिवेशन लिहिता येईल. पुढे पेजेस सोडलेत तिथे तुम्ही त्याचं डेरिवेशन लिहिणार आहात. काय डाऊट? अहो काय डाऊट? इथपर्यंत कळलंय का? इथपर्यंत कळाले? 100% चालतंय. बाकीचं आपण उद्या पाहूयात. जेवढं शिकवलंय तेवढं व्यवस्थित रिवाइज करायचं, दिलेला होमवर्क व्यवस्थित कंप्लीट करायचं. बाकीचं आपण उद्या पाहूयात. स्कॅन करून घ्या, नोट्स तुम्हाला भेटून जातील. पेजेस सोडू का तुमच्यासाठी? पेजेस सोडलेले आहेत, चेक करून घ्या. स्कॅन करा, नोट्स तुम्हाला भेटून जातील. किंवा स्कॅन करा. ठीक आहे, भेटूयात उद्याच्या भागात.